नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? मजेत ना? आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. सर्वप्रथम तुमच्या सर्वांना तुमचा मित्र धनंजयचा कॅनडाहून सप्रेम नमस्कार. मित्रांनो, कॅनडातील सार्निया या शहराच्या जवळील कॅम्पिंगचा आज आमचा तिसरा दिवस आहे. आज तुम्हाला मी पायनरी प्रोव्हिन्शियल पार्क या अतिशय सुंदर ठिकाणी घेऊन जाणार आहे. आजच्या दिवसाची सुरुवात ही दुपारचा लंच बनवण्यापासून झाली. मित्रांनो, आपल्या सबस्क्रायबरपैकी काही जणांनी विचारलं होतं की कॅम्पिंग करते वेळेस नेहमी महिलाच काम करताना दिसतात, परंतु तसं नाही. आम्ही पुरुष मंडळी पण आम्हाला जे शक्य आहे ते काम नेहमी करत असतो. आज काय स्पेशल मग? आज पावभाजी चालू आहे. तुम्ही करणार का? मी करणार नाही, हा. मी फक्त भाज्या कापून द्यायचं काम चालू. आणि काल प्रॉमिस केलेलं काय? प्रॉमिस केलेलं खिचडी केली होती की रात्री. रात्री खिचडी सगळ्यांनी खाल्ली ना. मस्त. मग आज पावभाजी. हा, पावभाजी चालू आहे. तर आम्ही सार्निया या शहराच्या जवळ कॅम्पिंगसाठी थांबलेलो आहोत. तर ऑन्टेरिओ राज्यातील ही एक छोटीशी सिटी आहे. अमेरिकेच्या बॉर्डरपासून खूप जवळ आहे. आज सकाळी सकाळी हे बघा, आज जेवणामध्ये थोडासा बदल म्हणून आम्ही पावभाजी बनवायचं ठरवलं होतं. त्यामुळे आम्ही आज सकाळी सकाळी सर्वांनी पावभाजी बनवायला सुरुवात केली. कशाचं प्रिपरेशन चालू आहे? हे आपलं आता पावभाजीची तयारी चालू आहे. हो. पावभाजी आता मस्त खायची आणि मग एक कन्झर्वेशन एरिया आहे, तिकडे जायचं आपल्याला आता. ओके. हे बघा, सगळ्या भाज्या टाकल्याच्या मध्ये हम्म. 4-5 प्रकारच्या भाज्या आहेत. सगळं मिक्स करून आता याला फोडणी दिली की झाली भाजी तयार. ओके. जेव्हा आपण कॅम्पिंगला जातो त्यावेळेस आपल्याला जे जमतं ते काम मात्र सर्वांना थोडंफार तरी करावंच लागतं. मी पण आज पावभाजी बनवते वेळेस थोडीशी मदत केली. हेच पाणी टाकू थोडं. तसा इकडं आहेत काय की मग एकदम लॉंग. तुम्ही दोघं बी बसून घ्या मग. हो हो. हो, चला स्टार्ट करा. सकाळी सकाळी आम्ही सर्वांनी एकत्र बसून मस्त गरमागरम पावभाजीचा आनंद घेतला आणि आजच्या दिवसाला सुरुवात केली. छान झाली पावभाजी, मस्त एकदम. एकदम भारी झालंय. हा. थँक्यू. ताईला मुंबईच्या पावभाजीची आठवण झाली. खरंच भाऊने छान. केली सगळी फोडणी छान दिली ताईनं. फोडणी ताईने छान दिली.
या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी कॅनडातील पायनरी प्रोव्हिन्शियल पार्क या ठिकाणी एक खूप प्रसिद्ध असा बीच आहे त्या बीचवरती घेऊन जाणार आहे. मित्रांनो, कॅनडामध्ये सध्या उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत आणि त्याचबरोबर मुलांना सध्या शाळेला सुट्ट्या पण आहेत. त्यामुळे या दिवसांमध्ये फॅमिली जास्तीत जास्त बाहेर पडतात. कॅनडाच्या प्रत्येक राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात प्रोव्हिन्शियल पार्क आणि कन्झर्वेशन एरियाज आहेत. या ठिकाणावरती आपण जर आपल्याला कॅम्पिंगला जायचं असेल तर अगदी सहजपणे जाऊ शकतो. कॅनडामध्ये उन्हाळ्याचे दिवस हे फार कमी असतात. जुलै आणि ऑगस्ट या महिन्यांमध्ये लोक या सुंदर निसर्गाचा आनंद घेण्यासाठी बाहेर पडतात, कारण ऑक्टोबर नंतर हळूहळू थंडीला सुरुवात होते. मित्रांनो, आपण कॅनडामध्ये जेव्हा प्रवासाला निघतो त्यावेळेस एका गोष्टीची कमतरता मात्र खूप जाणवते. जर आपल्याला चहा पाण्यासाठी किंवा काही खाद्यपदार्थ घेण्यासाठी थांबायचं असेल तर अशा वेळेस रोडच्या साईडला इकडे कुठल्याच प्रकारची सुविधा नसते. जेव्हा आपल्याला चहा पाणी करायचं असतं किंवा काही खाद्यपदार्थ घ्यायचे असतील तर अशा वेळेस आपल्याला एखाद्या छोट्याशा टाउनमध्ये किंवा शहरामध्ये थांबावं लागतं. चला तर मित्रांनो, मग तुम्ही पण आमच्या सोबत राहा आणि या व्हिडिओचा आनंद घ्या. एपिसोडमध्ये असेच वेगवेगळे नवीन किस्से करतो. तोपर्यंत ऐकत राहा 88.4 मेगाहर्ट्झ. चला. चला रे. आप छान ऐकतात. Yeah, we were close. If it was like far, if we were at P9, we would have been बायसिकल वाले कसं कर रहे हैं? चला मित्रांनो, पायनरी बीच आहे त्या बीचवरती आपण आता सर्वजण चाललोत. तर हा एक कन्झर्वेशन एरिया आहे कॅनडाच्या ऑन्टारियो राज्यामध्ये. या ठिकाणावरचा जो बीच आहे आणि आजूबाजूचा निसर्ग, त्यासाठी हे ठिकाण खूप प्रसिद्ध आहे. चला तर मग आमच्या सोबत राहा आणि हा संपूर्ण व्हिडिओ एन्जॉय करा तुम्ही पण. हे पा, अर्णवनी स्वतःसाठी एक चेअर घेतलेली आहे बीचवरती बसण्यासाठी. सगळ्यांना आता सवय लागली कॅम्पिंगची. प्रत्येकजण काही ना काही थोडीफार मदत करत आहे आमची. बाहुबली. एकदम क्लिअर पाणी आहे. चल, पोहणार का मग तू? स्विमिंग? ओके. गरम वातावरण आहे त्यामुळे आता मुलांना स्विमिंग करण्याची इच्छा झालेली आहे. चलो. सँड एकदम फाईन सँड आहे. खूप सॉफ्ट आहे. सॉफ्ट सँड आहे, एकदम सॉफ्ट. असं खूप रॉक नाही. वो
स्टेअर्स आहेत का इथे? मानला सगळं आवाज घेऊन नका पडू, फुल टाकायचं. वाव. छान आहे, हा खूप मस्त आहे. मस्त आहे. स्टेअर आहेत खाली जाण्यासाठी. हा, stair आहे. ओके चला. स्विमिंग करायची का मग? आपण का थांबलोय? मग स्विमिंग करणार का? हा करणार. खूप छान निळं पाणी आहे. छान. मस्त आणि जाणार पाण्यामध्ये. वातावरण पण गरम आहे, हा त्यामुळे आता सगळेजण स्विमिंगच्या तयारीने आलेले आहेत. चला मग जाऊया आता बीच कडे. इथं छान अशा पायऱ्या आहेत. पायऱ्या उतरून खाली इतकं सुंदर पाणी आहे ना. हा थोडस खोल आहे, ते पायऱ्या बनवले आहेत खाली उतरण्यासाठी. चला. पाणी जास्त गार नाही. आपल्या पूलचं पाणी एवढंच आहे. पूलचं पाणी एवढंच गार आहे. ओके. गार नाही. कॅनडामध्ये उन्हाळ्याच्या दिवसात जर आपल्याला निसर्गाचा आनंद घ्यायचा असेल किंवा बीचेसवरती पोहण्यासाठी जायचं असेल तर त्यासाठी काहीच कमतरता नाही. कॅनडामध्ये प्रत्येक शहराच्या आजूबाजूला थोड्या थोड्या अंतरावरती अशा प्रकारचे बीचेस आपल्याला पाहायला मिळतात. छान आहे ना पाणी? हा, लय छान आहे. गार नाही की जास्त? नाहीये जास्त. आज ऊन चांगलं पडलं होतं ना त्याच्यामुळे. या मग कपडे बदलून या. हा, आलो. मुलांना मात्र बीचवरती वाळूसोबत खेळायला खूप आवडतं, त्यामुळे त्यांचे नेहमीच या ठिकाणी काही ना काही क्रिएटिव्ह ॲक्टिव्हिटीज चालू असतात. कॅनडामध्ये ज्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात पाणी आहे त्या ठिकाणाच्या जवळ हा सीगल पक्षी नेहमी आपल्याला पाहायला मिळतो. हा पक्षी पाण्यामध्ये पोहू पण शकतो. या पायनरी बीचची विशेषता म्हणजे या ठिकाणावरची जी वाळू आहे ती खरंच खूप स्वच्छ आणि अगदी छोट्या छोट्या आकाराची आहे.
Everyone like and subscribe to our channel. Yes, please. Like, share, and subscribe. And subscribe. India and Canada. जवळपास 3-4 तास आम्ही या बीचवरती होतो. आम्ही सर्वांनी या ठिकाणी पोहण्याचा भरपूर आनंद घेतला. सायंकाळच्या वेळेस पाऊस येण्यासारखं वातावरण झालं, त्यामुळे आम्ही या ठिकाणावरनं घरी निघालो. पकड आणली होती हो इथं कुठतरी आहे का बघा. नाही आहे पकड इथं ना. रात्रीच्या वेळेस कॅम्पिंग साईटवरती आल्यावर आम्ही सर्वांनी एकत्र बसून जेवण केलं आणि अशा प्रकारे आमचा कॅम्पिंगचा 3रा दिवस संपला. चला तर मित्रांनो, मग आशा करतो की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर वेळात वेळ काढून अगोदरचे व्हिडिओज पण नक्की पहा. उद्या आमच्या कॅम्पिंगचा 4था आणि शेवटचा दिवस आहे. घरी परत जाते वेळेस तुम्हाला वाटेमध्ये आणखीन काही निसर्गरम्य ठिकाण मी दाखवणार आहे. चला तर मग काळजी घ्या, मजेत राहा. आपण लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.